नमस्कार, मी धनसिंग लक्ष्मण जगताप, राहणार मसोबानगर, PI फाउंडेशन कृषी विकास संस्था मलकापूर या संस्थेने माळेगाव येथे कार्यक्रम घेतला होता। त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित होतो। हा कार्यक्रम ऊसावरती घेतला होता। या कार्यक्रमासाठी आवर्जून कोल्हापूर येथील शास्त्रज्ञ पाटील आले होते। त्यांनी ऊस लागवडीपासून ते ऊस तुटेपर्यंत त्या ऊसासाठी लागणारी खत मात्रा, पाणी कुठल्या पद्धतीने द्यायचं, काय करायचं, पास्टीचं काय करायचं, हा सर्व आम्हाला तिथं माहिती दिली। तसेच AI तंत्रज्ञान काय काम करतं आणि त्याचा फायदा आपल्याला काय होतो याची संपूर्ण माहिती आम्हाला त्या कार्यक्रमामध्ये दिली। याबद्दल मी संस्थेचा आभारी आहे। धन्यवाद। नमस्ते, मी गणेश भागवत शिंदे, राहणार काठेवाडी, तालुका बारामती। PI फाउंडेशन कृषी विकास संस्था मलकापूर यांच्या परिसंवाद कार्यक्रमात आम्ही सहभागी झालो होतो। त्या ठिकाणी मी उपस्थित होतो। बरेच अजून शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते। तज्ज्ञांनी चांगलं मार्गदर्शन केलं। कोल्हापूर या ठिकाणाहून तज्ज्ञ लोक येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं। चांगलं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। ऊसासंदर्भात आणि पाण्यासंदर्भात दोन्हीचं बी मार्गदर्शन त्यांनी खूप उत्तम केलं। त्याप्रकारे आम्ही आत्ता आमची वाटचाल बी शेतीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। त्यांच्याच कॉन्टॅक्टमध्ये राहून अजून आत्ता आम्ही आमची पुढची वाटचाल चालू करतो आहे। त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद मानतो। नमस्कार, मी गगन भीमराव गोडसे, TI बारामती, PI इंडस्ट्रीज लिमिटेड। आपण कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर बुलढाणा व PI फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित केला होता। त्यामध्ये PIचे काही प्रोडक्ट आणि त्यानंतर आपले AIची माहिती ही पूर्णपणे शेतकऱ्यांना देण्यात आली आणि त्याच ऊसासाठी एक शेतकऱ्यांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारचं देण्यात आलं। त्यामध्ये शेतकऱ्यांनी AI युनिट का वापरावं या संदर्भात व्यवस्थितपणे आवाहन करण्यात आलं आणि शेतकऱ्यांचा या मीटिंगला किंवा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक निलेश वायबसे, बारामती तालुक्यामध्ये PI इंडस्ट्रीज व कृषी विकास संस्था मलकापूर बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यामध्ये विविध व्याख्यानांच्या माध्यमातून AI तंत्रज्ञान व ऊस उत्पादन या विषयावरती शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं काम झालेलं आहे। AI तंत्रज्ञान हे शेतकऱ्याच्या उत्पादन वाढीसाठी कसं आवश्यक आहे, त्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढणार आहे आणि AIचा नेमका मूलभूत फायदा शेतकऱ्यांना काय होणार आहे यावरती सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा बऱ्याच भागामध्ये उपयोग सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे। तर मी सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन करू इच्छितो, फायलो कंपनीचं जे AI तंत्रज्ञान आहे ते निश्चितच आपल्या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी वापरावं व आपल्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त त्याचा फायदा किंवा वाढ करून घ्यावी। धन्यवाद।